माझं लई तान्हील चातकावानी, शेत माझं लई तान्हील चातकावानी. आताच आपण ऐकलेली ही हाक फक्त गाण्याची नाही तर प्रत्येक शेतकऱ्याच्या मनातील अर्थहाक आहे. पावसाच्या प्रत्येक थेंबाची वाट पाहणारे शेतकऱ्याच्या डोळ्यातील आशा या गाण्यात दडलेली आहे. मी सलोनी सिरसाट, मी स्वतः एक कृषी कन्या, याचा अभिमान आणि मनात कृतज्ञता ठेवून आपल्या समोर विषय मांडते. शेती आणि शेतकरी मेरा देश सुना. कलम से देश चलता है तलवार से सम्मान, कलम से देश चलता है तलवार से सम्मान, लेकिन भूख मिटाता है मेरा मेहनती किसान, लेकिन भूख मिटाता है मेरा मेहनती किसान. मित्रांनो, आपल्या ताटातला प्रत्येक घास हा शेतकऱ्याच्या घामातून जन्माला येतो. आपण 2 वेळचे अन्न खातो, पण त्या प्रत्येक दाण्यामागे एका शेतकऱ्याचा संघर्ष आणि अथक मेहनत दडलेली असते. उन्हाची तीव्रता असो, पावसाचा मारा असो किंवा कडाक्याची थंडी असो, शेतकरी मात्र आपल्या शेतात उभा असतो. तो कधी स्वतःच्या सुखाचा विचार करत नाही, तो विचार करतो आपल्या देशाच्या अन्न सुरक्षेचा. जगाला चालवणारी गोष्ट ती म्हणजे शेती. कधी मोकळ्या आकाशाखाली तुमची कमाई ठेवून बघा, रात्रभर झोप लागणार नाही. विचार करा शेतकऱ्याचं काय होत असेल. आज आपण विज्ञान, तंत्रज्ञान आणि उद्योगांच्या प्रगतीचा अभिमान बाळगतो, पण एक प्रश्न स्वतःला विचारूया, पोट भरल्याशिवाय प्रगतीचा उपयोग तरी काय? पैसे खाता येत नाही, सोनं चांदी खाता येत नाही, माणसाला जगवता येते फक्त अन्न, आणि अन्न देतो तो शेतकरी. कधी आसमानी संकट तर कधी सुलतानी महागाई, कधी निसर्गाचा कोप तर कधी बाजारपेठातील लूट. एवढं सगळं सहन करूनही माझा बैराजा कधी जगाला उपाशी झोपत नाही. तो स्वतः उपाशी राहील पण या देशाचं पोट भरेल. जो पाण्याने अंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो, जो पाण्याने अंघोळ करतो तो फक्त पोशाख बदलू शकतो, पण जो घामाने अंघोळ करतो तो इतिहास बदलू शकतो, पण जो घामाने अंघोळ करतो तो इतिहास बदलू शकतो. मातीमध्ये पिकतात तेव्हा तर मार्केटमध्ये विकतं. काळ्या मातीत पेरलं गव्हाचं, काळ्या मातीत पेरलं गव्हाचं. नव्हतं गाणं मातीचं, ते तर गाणं होतं घामाचं, ते तर गाणं होतं घामाचं. होय मित्रांनो, हा देश सोन्याचा धूर निघणारा देश असेल, पण त्या सोन्याला जिवंत ठेवण्याचं काम माझ्या शेतकरी बापाच्या घामानं केलं आहे. आज भलेही देशात मोठमोठ्या इमारती उभे राहू द्यात, IT पार्क येऊ द्यात किंवा विमाने आकाशात उडू द्यात, पण लक्षात ठेवा, माणूस सिमेंटचे तुकडे खाऊन जगू शकत नाही. आणि शेतकऱ्यांनी जर आपल्या शेतात धनधान्य पिकवलेच नाही तर खाणार काय? प्लास्टिकच्या पिशव्या की कागदी पैशांच्या नोटा की सिमेंटांच्या विटा? सांगा ना, काय खाणार? कसे जगाल? द्या ना उत्तर. आहे कोणाकडे उत्तर? नाही ना. माणसाला जगण्यासाठी शेतात पिकणारा अन्नाचा दानाच लागतो. जर एक दिवस या देशातल्या शेतकऱ्याने ठरवलं की मी शेतात धनधान्य पिकवणार नाही, मी शेतात नांगर धरणार नाही, मी अन्न पिकवणार नाही, तर काय होईल? हा संपूर्ण देश एका दिवसात गुडघ्यावर येईल. अब्जावधी रुपये बँक खात्यात असणारे उद्योगपती अन्नाच्या एका कणासाठी तरसतील. शेतकरी नाही तर शेती नाही, शेती नाही तर अन्न नाही, आणि अन्न नाही तर हा संपूर्ण देश फक्त एक जिवंत मडी बनून राहील. म्हणूनच म्हणतात शेती आणि शेतकऱ्यांना देश सुना. जगात अशा 2च गोष्टी आहेत की ज्या मावळल्यानंतरही पुन्हा नव्या आशेने उगवतात. पहिला सूर्य आणि दुसरा शेतकरी. सूर्य रोज संध्याकाळी मावळतो पण दुसऱ्या दिवशी नव्या आशेने उगवतो. त्याचप्रमाणे शेतकऱ्याचे कितीही नुकसान झाले तरी तो नव्या आशेने शेतात बी पेरतोच. आज आपण म्हणतो भारत महासत्ता बनणार, पण माझा सवाल आहे, ज्या देशाचा पोशिंदा स्वतः उघड्या अंगाने रात्रंदिवस शेतात राबतो, तो देश शेतकऱ्याला सोडून कसा काय महासत्ता बनू शकतो? पण आज शोकांतिका बघा, सोन्यासारखं अन्न पिकवणाऱ्याच्या घरात गरिबीचा अंधार आहे. आता फक्त भाषण करून चालणार नाही. जर हा देश सुना होऊ द्यायचा नसेल तर आपल्याला शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं लागेल. काहीच तक्रार नाही आमची, काहीच तक्रार नाही आमची लोक हो, काहीच तक्रार नाही. फक्त एवढीच विनंती आहे की आमची व्यथा समजून घ्या.